पत्री सरकार 1942 क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाच्या ट्रिझरचे अनावरण नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष भगवानराव पाटील यांच्या शुभ हस्ते दिनांक 3 ऑगस्ट रोजी विटा येथे करण्यात आले. क्रांतीची गाथा सांगणाऱ्या पत्री सरकार 1942 स्वातंत्र्य लढ्याची धग लवकरच रुपेरी पडद्यावर या चित्रपटाचा पहिला ट्रिझर प्रदर्शित. इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी. पत्री सरकार 1942च्या पहिल्या ट्रिझरनी वाढवली उत्सुकता. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर येणार. प्रेरणांची पराकाष्ठा करू, हे प्रसंगी रागात सांगू, जीवाची आहुती देऊ अशी आज आपण शपथ घेऊया. चिंता झाली जिल्ह्याला, चिंता झाली माणसाला. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही, हिंद धर्म जायचं. कुठले प्रसंग आहे हे यांना दाखवून आणि यांच्या मर्जीतून अजून पुढची वाटचाल होईल. आजचा टीझर बघितल्यानंतर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? यांच्या कष्टाबद्दल काय सांगा? माझा प्रयत्न आहे, प्रयत्न स्तुत्य आहे. त्या प्रयत्नाचं मी स्वागत करतो. टीझरमध्ये सगळा पिक्चर नव्हे, टीझरमुळं ठीक आहे, हेतू आहे. म्हणणं आहे की ऐतिहासिक चित्रपट आहे आणि हा इतिहास काय लांबचा नाही आणि त्या इतिहासामध्ये त्याच्या विचाराच्या विरुद्ध असं काही घटना येऊ नयेत याचा फक्त एवढी एकच काळजी त्याने घ्या. बाकी सिनेमा म्हटल्यानंतर नुसतं नाना पाटील 3 तास भाषण करत आहे हे दाखवणं म्हणजे काही सिनेमा होत नाही. त्यांना सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायला पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त त्याच्या विचारांना छेद बसेल असं त्यामध्ये काही येऊ नये एवढी माफक अपेक्षा आमची सिनेमाच्या बाबतीत आहे. तर दुसरी गोष्ट, हा सिनेमा असा निघावा अशी आमच्या कुटुंबाची खूप इच्छा होती. खरं तर अनेक व्यक्तींच्यावर इथं सिनेमा निघाले, बापूगुरूंच्यावर निघालं, विष्णुबाळांच्यावर निघाले, काशीपुराच्यावर निघाले, बाळूबाबांच्यावर निघाले. असे इतके हे सिनेमा निघत असताना त्याच्याही पेक्षा कर्तृत्वावर असणारी व्यक्ती माझ्या घरात असताना तिथं निघत नाही त्याचे क्षण मनामध्ये होते. अनेकांनी आमच्याशी तो संपर्क साधलेला होता. त्या संपर्काच्या बाबतीत आम्ही त्याला स्पष्टपणे आमच्या काही कल्पना आहेत त्या आम्ही त्याला देतो. त्याच्या अगोदर आम्ही तेजपाल वाघाला लेखी संमती आईच्या सहीन दिलेली होती आणि त्याला 5 वर्षाची मुदती दिलेली होती. तर 5 वर्षाच्या मुदतीमध्ये तेजपाल वाघाने काही केलं नाही. त्याच्या अगोदर हे मला भेटले होते. मी त्याला स्पष्ट सांगितलं तेजपाल वाघाला आम्ही लेखी संमती करार करून संमती दिलेली आहे. माझ्या आईनं स्वतः त्यावर सही केलेली आहे. त्यामुळे त्यांची मुदत संपेपर्यंत आम्ही तुम्हाला काही म्हणजे पुकार देऊ शकत नाही. तुम्ही प्रयत्न करत आमचा नकार नाही. जोपर्यंत आम्ही संमती दिलेली आहे 5 वर्षाची मुदत घालून तोपर्यंत आम्ही तुम्हाला लेखी संमती देणार नाही, देऊ शकत नाही. त्यांची मुदत गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी संपली. 1 वर्षापूर्वी मुदत संपल्यानंतर एक
4-5 महिन्यांनी माझ्याकडे अभिमन्यू आणि जाधव दोघे आल्या तर ठीक आहे म्हणलं. पण तुम्ही सिनेमा करण्याच्याबरोबर आमच्या ह्या अटी आहेत की त्यामध्ये अनैतिहासिक काही येऊ नये, विचाराच्या विरोधातलं काही येऊ नये. तुम्ही सिनेमा केल्यानंतर तो करायचा म्हणून आम्हाला तो दाखवा. याप्रमाणे हा टीजर दाखवला. त्याच्या अगोदर जे काही चित्रण केलं होतं तेही थोडं दाखवलं होतं. तो पूर्ण नव्हतं तसं, पण त्यांनी थोडंसं दाखवलं होतं. त्यामध्ये आक्षेपाने मला काही वाटलं नव्हतं, पण अजून मला ते सगळं आम्हाला बघावं लागेल. त्यानंतर सांगू. आता हा सिनेमाचा प्रवास सुरू झाला तर तुम्ही काय अपेक्षा ठेवाल किंवा काय तुम्ही त्यांना एक वरिष्ठ म्हणून काय मदत कराल किंवा कसं तुम्ही यापुढे पाहाल या पूर्ण कास्टिंगला किंवा टीमला? नाही, त्यांना व्यक्तिरेखा उभा करण्यामध्ये जे लागेल किंवा ऐतिहासिक स्थळाच्या बाबतीत जे मार्गदर्शन लागेल व त्याचा इतिहास काय आहे तो मार्गदर्शन लागेल. त्या सगळ्या घटना क्रमवारीनं सांगायचा तर त्या ठिकाणी करायचा आमचा प्रयत्न नाही. ते सहकार्य काय पाहिजे. बापू, नानांच्या मूळ गावी काही चित्रीकरण होणार का? ते आम्ही ठरवायचं होईल काय हो ना. आता नवीन बांधकाम आता खूप झालेली आहे, त्यामुळे ते एक बंधन आपल्याला असतं. आपली खूप इच्छा होती सुरुवातीतून करावी. नवीन बांधकाम एक म्हणजे आता काळ दिसणार नाही. नाही, परत त्यांच्या वाड्याचं सुद्धा पहिले ते होते स्वरूपात राहिले ते त्या चित्र परिसरातलं जे काही लुक आहे ते आहे तसंच आहे, काही चेंजिंग झालेलं नाही. म्हणजे समजा ते ट्रेन वगैरे आपण ऐकलेली आहे, इथं ट्रेन घेतली, इथं हा जो लुक आहे तो आहे तसाच आहे. डोंगर दऱ्या तशाच आहे. होय. तिथलं काही चित्रीकरण आपण करणार आहोत. कारण काय आहे, जिथनं क्रांती सुरू झाली तेही कमीत कमी पडद्यावर दिसावं अशी काही या त्या भागात जिल्ह्यात चित्रीकरण म्हणजे प्रॉपर त्या गावात केलेलं नाही, पण तो करण्याचा प्रयत्न राहील आपला.